प्रमोशन भेटलेलं आहे तासामधले. चला तुम्हाला दाखवू मी पोलन कसं करायचं. चला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता सगळे चाललो शेतात. आपल्याला करायचं आहे भेंडीचा पोलन. आणि मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. आपले इंस्टाग्राम जवळपास 1200 फॉलोअर्स आहे. तर सकाळी सहज बघितला की आपल्याला प्रमोशन भेटलेलं आहे. दुकानाचा प्रमोशन आहे का. मागच्या वेळेस पण आपल्याला प्रमोशन भेटलं होतं, पण ते काही नॉट इंटरेस्ट झाल्यामुळे ते प्रमोशन गेलं आपल्या हातातून. पण आता ह्या प्रमोशनला आपण इंटरेस्ट दाखवलेला आहे. त्याच्यामुळे आता बघू फोन येतो का काय त्यांचा. भीती एकाच गोष्टीची वाटत आहे की ते प्रमोशन आहे दुसऱ्या राज्याचं, भाषा पण वेगळी आहे. बघू आता काय होतं. आता मी चाललो शेतात. तर मी आता आलेलो आहे आपल्या भेंडीच्या प्लॉटमध्ये. चला तुम्हाला शिकवतो मी पोलन कसं करायचं. त्याच्या अगोदर तुम्ही पहिले पोलन समजून घ्या कसं करायचं ते. तर ही आहे नर आणि ही आहे मादी. तर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, जेवढं पण या नरला फुलं आलेले ते सगळे तोडून घ्यायचे आहे बकेटमध्ये. हे बघा बकेट आणलेली मी. जे नरचे सगळे फुलं आहे ना, हे सगळे पहिले तोडून घ्यायचे. तर मित्रांनो, हे बघू शकता मी फुलं तोडून घेतलेले आहेत तासामधले. चला तुम्हाला दाखवू मी पोलन कसं करायचं. चला. सगळ्यात पहिले आपल्याला कळ्या शोधायच्या आहेत. काल 4 वाजता पडलेले आणि काही लवकर सापडत नाही. हे बघू शकतो मी इथे कळी सापडली. हे बघा आता हे फुलं असं तोडायचं आणि जो पिवळा पावडर दिसत आहे ना, तो असा हे टिकल्यांवर लावायचा. झूम कर कॅमेरा. हे बघा दिसत असेल तुम्हाला. तर मित्रांनो, असं काही पोलन करते भेंडीचं. मी एकदा फटाफट पोलन करून घेतो. पोलन करता करता आपले फुलं सगळे संपलेले आणि एवढे 3 तास राहिलेले बघू शकता. तर आता आम्हाला काकाच्या प्लॉटवर जायचे आणि तिथून फुलं तोडून आणायचे. आम्ही एकदा फटाफट जातो आणि फुलं तोडून घेतो. आम्ही आलेलो आता काकाच्या प्लॉटमध्ये. बघू इथं फुले आहेत की नाही, का आपल्यासारखे संपलेच दिसत आहे थोडे. आम्ही एकदा सगळे फुलं तोडून घेतो फास्टमध्ये. हे बघा एवढे काही फुलं तोडले आम्ही. तिथे पण काही जास्त नव्हते. आता फुलं तर तोडलेले, एकदा जातो आणि फटाफट पोलन करून घेतो. थोडी घ्यायचं आहे. हे बघा आपली नवी विहीर. चल. पोलन करायचं आपलं झालेले. आता काय मस्त बसायचं कामे निवांत आणि संध्याकाळी 4 वाजता मग कळ्या फोडायच्या. आता मस्त जातो आणि एकदा म्हणजे घरी बसून घेतो आता. तर मित्रांनो, आता दुपारच्या टाईमला मस्त झोपलेलो आहे. किरण काका पण आलेले बघा. मी थोडा वेळ झोपलो होतो, तेवढ्यातच पाऊस पडून गेला. हे बघा मस्त वातावरण झालं एकदम थंड. हे बघा तोंडला पोत आहे त्याचं. 2-3 दिवसापासून ते दिसत आहे एकटा ब्लॉकमध्ये. आता आम्हाला कळ्या फोडायच्या आहे, नंतर घरी जायचं आहे. आमची झालेली आता कळी फोडायची वेळ. आम्ही एकदा फटाफट कळ्या फोडून घेतो. नंतर आम्हाला किरण काका शेतात जायचं आहे, त्याला काम आहे थोडं. एकदा आम्ही फास्ट सगळ्या कळ्या फोडून घेतो. ए चालो रे होंडी, चल ना थोडं. ए शैलेश. हे बघा रुसलेले, त्याला स्टिंगने पाजली म्हणून बसला तिकडे जाऊन. तू फोडणार आहे का कळ्या. हुर्री. ए हेलो, एक्सक्यूज़ मी, तुम्हारे खेत में नहीं आएंगे हम फिर. हेलो, फोड़ना रहेगा शैलेश. ए
पोलन वगैरे तर आमचं झालेले आता चालू किरण काका शेतात. थोडा थोडा पाऊस पडला पण सगळे हाल केले बघा. चपलं बघा कसे झाले हे बघा. आता विहिरीवर जावं लागेल आणि चपलं धुवावं लागेल. शेतात जायचं एवढं काही मेन कारण आहे पण हरणे वगैरे येतात त्यासाठी सांभाळायला जावं लागतं. काय आता इथं जायचं आणि मग तिथं मस्त बसायचं विहिरीवर. हे बघा दिसत असेल तुम्हाला थोडं थोडं. आम्ही जातो आता एकदा ही चपलं वगैरे धुवून घेतो. आम्ही आलेलो आता विहिरीवर. मोटर चालू करून बघतो चालते का नाही. वाटत नाही मोटर चालू होईल म्हणून. दिवस पण मावळलेला आहे. सावली झालेली सगळी. चालतच काय रे. चाली गे रे. मोटर तर चालू झालेली आहे. आता जातो आम्ही घरी. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.